आणि आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। विधानसभा निवडणुकीत काहीही होऊ शकतं, अजित पवार आणि शरद पवारही एकत्र येऊ शकतात, अतुल बेनकेंचं वक्तव्य। अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनकेंनी घेतली शरद पवारांची भेट। अतुल बेनकेंनी भेट घेतल्यानं चर्चांना उधाण, तर जुन्नरच्या विकासासाठी भेट घेतली, अतुल बेनकेंची प्रतिक्रिया। लोकसभेच्या निवडणुकीत ज्यांनी काम केलं ते आमचे, त्यांच्या हिताची जबाबदारी आमची, बेनकेंच्या भेटीनंतर शरद पवारांचं वक्तव्य। अतुल बेनकेंनी भेट घेतली तर काय झालं, तर उमेदवारीसाठी काही नेते इकडे तिकडे जातात, पवार आणि बेनकेंच्या भेटीवर अजित पवारांचं वक्तव्य। पवार आणि बेनकेंची भेट राजकीय नव्हती, पवार बेनकेंच्या भेटीचा राजकीय अर्थ काढू नका, अमोल कोल्हेंचा पवार बेनके भेटीवर वक्तव्य। कुणी कुणाचीही भेट घेतली तरी अजितदादा पक्ष सांभाळण्यास सक्षम, भुजबळ सुद्धा पवारांना भेटले म्हणजे ते काय पवारांसोबत गेले का, अतुल बेनके आणि पवारांच्या भेटीवर बावनकुळेंची प्रतिक्रिया। राज्याच्या हितासाठी शरद पवार आणि दादा एकत्र आल्यास आम्हाला आनंद होईल, मात्र काही नेते स्वतःच्या हितासाठी त्यांना एकत्र येऊ देणार नाही, आमदार सुनील शेळकेंची प्रतिक्रिया। सरकारला कुठला रंग लावायचा हे जनतेने ठरवलंय, अजितदादांच्या गुलाबी जॅकेटवरून विजय वडेट्टीवारांचा टोला। माझ्या सद्विवेक बुद्धीला जे योग्य वाटतं ते मी करतो, मी माझ्या पैशानं गुलाबी जॅकेट घातलं, गुलाबी जॅकेटच्या प्रश्नावर अजितदादा भडकले। स्ट्राइक रेटनुसार आमचा पक्ष नंबर 1 वर, आम्ही 10 जागा लढवल्या, 8 जागा जिंकल्या, विधानसभा जागा वाटपासंदर्भात शरद पवारांचं मोठं विधान। मोदी शहांचा मुंबईला अदानी सिटी करण्याचा डाव, अदानीसाठी लाडका कॉन्ट्रॅक्टर, लाडका मित्र, लाडका सूटबूटवाला योजना, अदानीला वारेमाप FSI दिला जात आहे, उद्धव ठाकरेंचा आरोप। धारावीकरांना पात्र अपात्रतेच्या चक्रात अडकवलं जातंय, धारावी रिकामी करण्याचं काम सुरू, धारावीचा आराखडा कुणाला माहित आहे का, ठाकरेंचा सवाल। अदानींना झेपत नसेल तर दुसरं कुणाला तरी टेंडर द्यावं, धारावीकरांसाठी पुन्हा आंदोलनाची वेळ आली आहे, तर सरकार आल्यावर धारावीतच हक्काचं घर देऊ, ठाकरेंचं धारावीकरांना आश्वासन। महायुती सरकारकडून फसव्या घोषणांचा पाऊस, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून घोषणा सुरू, उद्धव ठाकरेंची महायुतीवर टीका। काहींच्या मानसिकतेला बुरशी लागलेली आहे, उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला, सर्व कारस्थानं मुंबईत नागरी संतुलन बिघडवण्याचा प्रयत्न सुरू, उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर आरोप। राज्यात कुणाचीच सत्ता यायला नको, बघा कसा डाव टाकतो, जरांगेंचा विधानसभा निवडणुकीसाठी मास्टर प्लॅन, 29 ऑगस्टला मी डाव टाकणार, महायुती महाविकास आघाडीचे उमेदवार पाडायचे, आपलेही उमेदवार द्यायचे, जरांगेंचा प्लॅन। मराठा आरक्षणासाठी जरांगेंकडून पुन्हा आमरण उपोषण, जरांगेंचं औक्षण करत उपोषणाला सुरुवात। मागेल त्या मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे, सरकारनं दिलेलाच शब्द आहे, आम्ही नव्यानं काही मागत नाही, EWS कुणबी प्रमाणपत्राचे आरक्षण सुरू ठेवावे, जरांगेंची मागणी। लाडका भाऊ लाडकी बहीण योजना हा सरकारचा डाव, सगळी गर्दी लाडका भाऊ लाडकी बहीण योजनेकडे वळवली गेली, मनोज जरांगेंचा सरकारवर आरोप। महाविकास आघाडी फक्त सत्तेच्या लालसेपोटी मराठा समाजाची बाजू घेत आहे, जरांगेंच्या उपोषणाला आमचा विरोध नाही, जरांगेंच्या उपोषणावरून रावसाहेब दानवेंची महाविकास आघाडीवर टीका। उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केल्यानं अजय बारसकर पोलिसांच्या ताब्यात, फडणवीसांच्या भेटीसाठी बारसकर आग्रही होते। जितेश अंतारपूरकर आणि संजय उपाध्याय यांच्यात भेट झाल्याची माहिती, संजय उपाध्याय भाजपचे महामंत्री तर अंतापूरकर काँग्रेसचे आमदार, जितेश अंतापूरकर भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा। ज्यांनी शत्रूशी हातमिळवणी केली ते आम्हाला नकली बोलतात, वाघनखं मतं मागण्याची गोष्ट आहे का, सरकारकडून श्रद्धेचा व्यापार सुरू, वाघनखांचा अवमान शिंदे फडणवीस अजित पवार करत आहे, राऊतांची टीका। साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय आजपासून सर्वसामान्यांसाठी खुले, लंडनहून आलेली शिवकालीन वाघनखं पाहण्यासाठी शिवभक्त आणि विद्यार्थ्यांची गर्दी। पुण्यात न येताच पूजा खेडकर थेट दिल्लीला रवाना, पूजा खेडकर दिल्लीवरून थेट म्हैसूरला जाणार, सूत्रांची माहिती। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या पुणे दौऱ्यावर, आता लक्ष महाराष्ट्र विधानसभा, पुण्यात भाजपची बॅनरबाजी।
विधानसभा निवडणुका होईपर्यंत काँग्रेसचे शहराध्यक्ष बदलणार नाही, काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथलांकडून स्पष्ट। काही दिवसांपूर्वी पुणे काँग्रेस शहराध्यक्ष बदलण्याची मागणी। जेजुरीत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी खंडोबाच्या मंदिरातील तळी उचलली। उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी पिंपरी चिंचवडमधील पदाधिकाऱ्यांचा निर्धार। नांदेड जिल्ह्यात गजापूर प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणीसाठी एमआयएमचे आंदोलन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन। यूपीएससीचे चेअरमन मनोज सोनींचा कार्यकाळ संपण्याअगोदरच राजीनामा, व्यक्तिगत कारणाने राजीनामा दिल्याची माहिती। राजीनामा मान्य झाला की नाही किंवा दबावात दिला का अजूनही स्पष्टता नाही। मी नागपूर प्रशासनाच्या संपर्कात, सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्यास सांगण्यात आलंय। नागपुरातील पूरस्थितीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं ट्विट। नागपुरातील खरबी परिसरातील रस्त्यांवर पाणी साचलं, साचलेल्या पाण्यात मुलांचा खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल। नागपूर शेजारच्या पिपळा गावाला पुराचा वेढा, मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत। मुंबईच्या ग्रँड रोड परिसरातील नाना चौकात इमारतीचा भाग कोसळला, दुर्घटनेत 4 जण जखमी तर एकाचा मृत्यू झाल्याची माहिती। मुंबईच्या ग्रँड रोड परिसरातील बचाव कार्य समाप्त, 37 लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश, अग्निशमन दलाकडून माहिती। मुंबईच्या माझगाव कोर्टात पीओपीचा काही भाग कोसळला, कुणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती। कोर्टाच्या नव्या इमारतीमधील घटना। आरोग्य भरती परीक्षेत निवड झालेल्या पात्र उमेदवारांचं भविष्य अंधारात, मान्यताप्राप्त संस्थांच्या यादीवरून गोंधळ, नियुक्तीच्या मागणीसाठी आझाद मैदानात भर पावसात उमेदवारांचं धरणे आंदोलन। हिंगोलीत ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखांनी पोलीस अधीक्षकासमोर हात जोडले, अवैध धंदे बंद करा अन्यथा बदली करून घ्या, संदेश देशमुखांची प्रतिक्रिया। गोंदियात शेतात गेलेले बापलेक पुराच्या पाण्यात अडकले, बचाव पथकाकडून मदत कार्य सुरू। गोंदियाच्या पुजारी धरणाचे 4 दरवाजे उघडले, 4 दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू, नदीच्या पाण्यात न जाण्याचं प्रशासनाचं आवाहन। गोंदियाच्या मोरगाव अर्जुनी तालुक्यातील महागाव ते खामखुरा मार्गावरील पुलावरून पाणी, मार्ग वाहतुकीसाठी बंद। गोंदियाच्या देवरी तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला, अनेक रस्त्यावर पाणी असल्यामुळे वाहतूक बंद। सांगली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ, चिकुर्डे येथील बंधारा दुसऱ्यांदा पाण्याखाली। सांगलीच्या वाळवा तालुक्यातील ऐतवडे खुर्दमधील निलेवाडी पुलाची दुर्दशा, वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं पुलावर पाणी। अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यात मुसळधार पाऊस, माधाण, ब्राह्मणवाडा, थडी, सोनोरी गावात पिकांचं मोठं नुकसान। रत्नागिरीत मागच्या 24 तासात 83 मिलीमीटर इतका विक्रमी पाऊस, जुलै महिन्यातच पावसानं 65% सरासरीचा टप्पा गाठला, समुद्रकिनारी वेगवान वाऱ्यांमुळे समुद्र खवळलेला। रत्नागिरीच्या खेडमधील जगबुडी नदीनं इशारा पातळी ओलांडली, पाणी पातळीत वाढ झाल्यानं नदीचं पाणी रस्त्यावर। बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणारा तुळशी तलाव भरला, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावापैकी सर्वात लहान तलाव। जळगावच्या भुसावळमधील वरण गावात पाण्याची भीषण टंचाई, तापी पूर्णा नदी जवळ असूनही नागरिकांची पाण्यासाठी भटकंती। जळगावच्या रावेर तालुक्यातील गारबर्डी पाडा अनेक मूलभूत सुविधांपासून वंचित, भर पावसात हंडाभर पाण्यासाठी महिलांची भटकंती। नंदुरबारमधील वांजळे गावात भर पावसाळ्यात पाण्यासाठी महिलांची भटकंती, तर दूषित पाण्यामुळे गावात साथीच्या आजाराचंही संकट। नंदुरबारच्या धरणामधील पाणीसाठ्यात अद्याप वाढ नाही, काही ठिकाणी अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा कायम। रायगडमध्ये रोहा नागठाणेला जोडणाऱ्या भिसे खिंडीत दरड कोसळली, वाहन चालकांनी दगडी बाजूला करून वाहतूक सुरळीत केली। अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस, माधान, ब्राह्मणवाडा, थडी, सोनेरी गावात पावसामुळे पिकांचं नुकसान। भंडाऱ्यात खातरोड परिसरातील अनेक घरात पाणी शिरलं, नगर परिषदेच्या कारभारामुळे रुक्मिणी नगर जलमय, नागरिकांची तारांबळ। सिंधुदुर्गच्या कुडाळ तालुक्यात मुसळधार पावसामुळे तुळसुली कुटवळवाडी रस्ता वाहून गेला, रस्ता वाहून गेल्यानं विद्यार्थ्यांसह नागरिकांचे हाल, रस्ता दुरुस्त करण्याची मागणी। नागपुरातील सिमेंट रोडमुळे अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरलं, नागरिकांना नाहक त्रास, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामावर सवाल उपस्थित। इचलकरंजी शहरातील पंचगंगा नदीची पाणी पातळी 57 फुटांवर, इचलकरंजी हुपरीला जोडणारा लहान पूल वाहतुकीसाठी बंद, आपत्ती व्यवस्थापन विभाग सज्ज।
तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी 500 रुपयांचा ऑनलाईन स्पेशल पास, ऑफलाईन बरोबरच मोबाईल ॲपवरूनही काढता येणार पास। उद्या गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डी साई मंदिर भाविकांसाठी 24 तास खुलं, भाविकांना सुलभ दर्शनासाठी संस्थांकडून प्रयत्न।